मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. BEd CET एप्रिल 2023 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, सुपर 30 प्रश्नावली भाग 2 आज आपण पाहणार आहोत. यामध्ये बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व शिक्षक अभिवृत्ती म्हणजेच कल चाचणी आपण ज्याला म्हणतो या संदर्भातील प्रश्न आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. प्रश्न पहिला. विद्यार्थी मित्रों, रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरली तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल? तर विद्यार्थी मित्रों, अगोदर आपल्याला दिशा माहीत असणं गरजेचं आहे. वरची जी दिशा आहे आपल्या स्क्रीनची ती म्हणजेच नॉर्थ, उजवीकडची जी दिशा आहे ती म्हणजेच ईस्ट, ज्याला आपण पूर्व असं म्हणतो. त्यानंतर डावीकडची जी दिशा आहे विद्यार्थी मित्रों आपण त्याला वेस्ट म्हणजे पश्चिम असं म्हणतो. तर मोबाईलच्या स्क्रीनच्या खालच्या साईडची जी दिशा आहे ती म्हणजेच साऊथ, ज्याला आपण दक्षिण असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रों, सर्वप्रथम रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. पश्चिमेकडे तिचं तोंड आहे, ज्याला आपण माउथ असं म्हणू. तर त्याच्या विरुद्ध तिची पाठ असणार आहे, ज्याला आपण बॅक असं म्हणू. तर ती ईस्टला बॅक आहे हे लक्षात घ्या. आणि नंतर काय झालं आहे, रोजी जी आहे ती काटकोनात 2दा वळाली आहे. काटकोनात वळाली म्हणजेच काय होणार आहे, दिशा बदलणार आहे. तर विद्यार्थी मित्रों, पहिल्यांदा ती ज्यावेळेस वळाली तर ती डाव्या साईडला वळाली म्हणजे डाव्या बाजूला वळाली. तर डाव्या बाजूला म्हणजेच ती वेस्टकडून साऊथकडे वळणार आहे. एकदा वळाली तर तिची दिशा साऊथ होईल. त्यानंतर पुन्हा एकदा जर ती 90मध्ये वळाली, 90च्या कोणामध्ये, तर तिची दिशा ईस्ट म्हणजेच पूर्व होईल. तर पूर्वेला तिचं तोंड असणार आहे, परंतु तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला विचारलं नाही. तर तिची पाठ कोणत्या दिशेला आहे हे विचारले. तर लक्षात घ्या, तिचं तोंड जर पूर्वेकडे 2दा वळाल्यामुळे झालं असेल तर तिची पाठ नक्कीच काय झालेली आहे, विरुद्ध दिशेला म्हणजेच काय झालेली, पश्चिम दिशेला झालेली आहे. तर पश्चिम हे आपल्याला उत्तरामध्ये शोधावं लागेल. ऑप्शन 1 पूर्व, 2 दक्षिण, 3 उत्तर, 4 पश्चिम. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 पश्चिम हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, जो की सहसंबंध या गटामधून आहे. तर आपल्या इथे एक आकृती दिलेली आहे, ती म्हणजे त्रिकोण, आणि इथे काही रेषा दिल्या आहेत ज्या आपल्याला मोजाव्या लागतील. तर विद्यार्थी मित्रों, उभ्या ज्या रेषा आहेत त्या 4 रेषा आणि 2 तिरप्या रेषा आहेत, म्हणजे एकूण 6 रेषा आपल्याला इथे दिसत आहेत. म्हणजेच 3 बाजू असणारी आकृती तयार करण्यासाठी 6 रेषांचा वापर झाला. हा सहसंबंध आपण लक्षात घ्यायचा आहे. तर 4 बाजू असणारी आकृती तयार करण्यासाठी किती रेषा लागतील असा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रों, इथे जर तीन बाजूसाठी आपल्याला 6 रेषा लागत असतील तर 4साठी आपल्याला 8 रेषा लागतील. तर त्या 8 रेषा कशा उपलब्ध आहेत त्या आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रों, 6 रेषा उभ्या असणार आहेत आणि त्यानंतर 2 रेषा ह्या तिरप्या असणार आहेत. त्याप्रमाणे आपल्याला रेषा इथे शोधायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4मध्ये आपल्याला 6 रेषा उभ्या दिसत आहेत आणि 2 तिरप्या रेषा दिसत आहेत, म्हणजे 8 रेषा आपल्याला ऑप्शन 4मध्ये दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, जो की नातेसंबंध, ज्याला आपण ब्लड रिलेशन असं म्हणतो, या घटकामधून दिशाची आई माझ्या आईला आई म्हणते तर दिशा माझी कोण? तर दिशाची आई जी आहे ती माझ्या आईला आई म्हणते, म्हणजेच ती आपली एकतर बहीण किंवा भाऊ होईल हे लक्षात घ्या. तर इथं दिशाची आई आहे म्हणजेच ती आपली बहीण होईल, आणि दिशाचे जे बाबा माझ्या आईला आई म्हणतात असं जर असतं तर इथं ते काय झाले असते, भाऊ झाले असते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजेच नातेसंबंधाचे प्रश्न सोडवताना आपण त्या ठिकाणी स्वतःला गृहीत धरून नाते आपण काय करू शकतो, सहजपणे आपल्याला ते सुलभतेने सोडता येते. ही बाब आपण लक्षात घ्या. तर हे दोघं बहीण भाऊ आहेत, म्हणजेच दिशा जी आहे
ती बहिणीची मुलगी, जिला आपण भाची असं म्हणतो, तर ती भाची आहे. ऑप्शन 1 मावशी, 2 आते बहीण, 3 मामे बहीण, 4 भाची. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 भाची हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तंतोतंत आकृती ओळखा या गटामधून. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला एक षटकोन इथे दिलेला आहे, त्यात काही भौमितिक रचना आकृत्या दिलेल्या आहेत. तर त्यासारखी एक्झॅक्ट दिसणारी आपल्याला आकृती उत्तर आकृत्यामधून शोधायची आहे, पर्यायामधून शोधायची आहे. तर विद्यार्थी मित्रो सर्व पर्याय आपण व्यवस्थित पाहिल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 1 ही आकृती आपल्या प्रश्न आकृतीसोबत तंतोतंत जुळते. त्यानंतर पुढचा प्रश्नही त्याच गटामधून विद्यार्थी मित्रो आपल्याला आकृती काय करायची आहे, शोधायची आहे, सारखी आकृती शोधायची आहे. तर यासारखी तंतोतंत दिसणारी आकृती आपल्याला उत्तर पर्याय आकृत्यामधून शोधायची आहे. तर आकृती क्रमांक 3 ही आपल्याला प्रश्न आकृतीसोबत तंतोतंत जुळताना पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो सहसंबंध या गटामधून आहे, एक चौकोन आपल्याला दिलेला आहे, त्या चौकोनाला आपण काय केलं आहे, फिरवला आहे. तो फिरवल्यानंतर काय झालेलं आहे, आपला जो बाण इथून एका कोपऱ्यामधून निघाला होता, तर तो कोपऱ्यामध्ये न राहता तो मध्यभागी आला आहे, म्हणजे त्यांनी जागा बदलली. त्यानंतर परत आपण आकृती फिरवली, परत त्याने जागा बदलली. तर आता पुढची जी पोझिशन आहे ती कशी असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो पहिल्यांदा ह्या कोपऱ्यामधून म्हणजे कोणामधून तो काय झालेला होता, बाण बाहेर आला होता, नंतर तो मध्यभागी इथे आला, नंतर इथे आला. म्हणजेच काय होणार आहे, आता तो बाण परत त्याचा कोणामधून तो काय होईल, बाहेर येईल. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 ही आकृती आपल्याला आपली सहसंबंध आकृती पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की पाण्यातील प्रतिबिंब या घटकावर अवलंबून आहे. तर इथे एक आपल्याला आकृती दिलेली आहे, ती आकृती आपल्याला पर्यायी आकृतीतून म्हणजेच उत्तर आकृत्यामधून शोधायची आहे. विद्यार्थी मित्रो सर्व आकृत्या अभ्यासल्यानंतर आपल्याला ऑप्शन 3ची आकृती आपल्या आकृतीशी मिळती जुळती सापडते, म्हणजे ते तिचं प्रतिबिंब होय. तर विद्यार्थी मित्रो पाण्यातील प्रतिबिंबामध्ये आपल्याला माहीत आहे जो खालचा भाग आहे तो वरच्या साईडला येतो. तर हा जो खालचा भाग आहे, जे वर्तुळ आहे अर्ध ज्याला रंगवलेलं आहे, ते खालच्या साईडने रंगवले म्हणजे ते वरून जाणार आहे. तर वरच्या साईडला गेलेलं वर्तुळ आपल्याला त्याप्रमाणे पाहायला भेटतं. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 करेक्ट आकृती होय. ऑप्शन 4 आकृती त्याच्यासारखीच आहे, परंतु जो वर्तुळाचा भाग बाहेरच्या दिशेने असायला पाहिजे, तर तो भाग विद्यार्थी मित्रो इथं काय आहे, मधल्या दिशेने आहे रंगवलेला भाग. त्यामुळे आकृती आपली 4 हे उत्तर नाही आहे. तर आकृती क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की पाण्यातील प्रतिबिंब याच घटकावर आधारित आहे. तर 5, 8 आणि 9 इंग्रजीतील अक्षरं जे आहेत, ज्याला आपण अंक असं म्हणतो, संख्या. तर विद्यार्थी मित्रो त्या संख्या आपल्याला काय करायच्या आहेत, इन्व्हर्ट करायच्या आहेत, म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब त्याचं शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 प्रमाणे आपल्याला ते प्रतिबिंब पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न प्रतिबिंब याच घटकामधून. तर विद्यार्थी मित्रो आरशातील प्रतिबिंब ज्याला आपण म्हणतो की आरशातील प्रतिमा, तर साईडने इकडे आपल्याला असा बार दिलेला आहे, म्हणजेच हा आरसा आहे, मिरर आहे, ही बाब लक्षात घ्या. आणि खालच्या साईडला जर अशा रेषा असतील तर हे पाण्यातील प्रतिबिंब असते. तर आपल्याला आता आरशातील प्रतिबिंब काय करायचं आहे, शोधायचं आहे, सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो पाण्यातील प्रतिबिंबापेक्षा आरशातील प्रतिबिंब हे वेगळं आकृती तयार करतं, प्रतिमा तयार करतं. तर आरशाच्या बाजूला म्हणजे आरशाला खेटून जो भाग आहे, तर तो भाग काय होतो, आरशाला आपल्याला तिथून आकृतीची सुरुवात होते. आणि इकडचा जो भाग आहे विद्यार्थी मित्रो, तो आरशात आपल्याला मधल्या साईडला झुकलेला, मधल्या साईडला गेलेला पाहायला मिळतो. तर आपल्याला जी आकृती आहे विद्यार्थी मित्रो, आकृती क्रमांक 4 प्रमाणे आपली काय होईल, आरशातील प्रतिमा आपल्याला पाहायला मिळेल. तर आकृती 4 प्रमाणे का,
आपण इथे पाहू शकता हा जो चौकोन आहे त्याच्या खाली आपल्याला दोन रेषा दिसत आहेत, एक मध्ये एक रेषा आहे आणि खालची रेष, ह्या दोन्ही आपण जर गृहीत धरल्या तर विद्यार्थी मित्रो त्या फक्त आकृती 4मध्येच आहेत आणि इतर आकृत्यामध्ये आपल्याला त्या रेषा पाहायला मिळणार नाहीत. इथे तशा रेषा आहेत परंतु डार्क केलेला आपल्याला चौकोन पाहायला मिळत नाही, म्हणजे आपल्या आरशातील करेक्ट प्रतिमा आकृती क्रमांक 4 ही होय. त्यानंतर ह्या घटकातील शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, इफ द मिरर इज हेल्ड फ्रॉम लेफ्ट साइड टू ऑफ द गिवन फिगर देन विच फिगर विल बी लुक ॲज लाईक इट. तर आपल्याला काय केलेलं आहे, इथं त्यांनी काही आकृत्या दिल्या विद्यार्थी मित्रो आणि आपण जर आरसा पकडला, लेफ्ट साईडला जर आरसा पकडला तर कोणती आकृती आपल्याला जशाच तशी दिसेल आरशामध्ये, म्हणजेच तिला दोन्ही बाजू तिच्या सारख्या असतील. तर विद्यार्थी मित्रो तुम्ही पाहू शकता ऑप्शन 1 मधली जी आकृती आहे म्हणजे त्यातले जे अक्षर आहेत एच, त्यानंतर टी आणि त्यानंतर परत एच, हे आपण आरशात जरी पाहिले विद्यार्थी मित्रो ते आपल्याला जशाच तशी दिसतील, कारण ह्या दोघांनाही सारख्याच बाजू आहेत. आपल्याला माहिती आहे अक्षर काय होत असते आरशात आपल्याला पलटते अक्षर किंवा काय होते ते इन्व्हर्ट होते. तर विद्यार्थी मित्रो एचला जरी आपण इन्व्हर्ट केलं तर एचची ही जी बाजू आहे ती इकडून जरी गेली तर आपल्याला त्याचप्रमाणे दिसेल. टीचंही तसंच आहे, टीची ही मध्यभागी रेषा आहे, टीची एक नंबरची बाजू आणि 2 नंबरची बाजू असं आपण गृहीत धरू. ही जरी आपण फिरवली तर आपल्याला आरशामध्ये ती ओळखू येणार नाही, म्हणजे सारखी दिसेल. परंतु विद्यार्थी मित्रो आपण जर हीच बाब झेडबद्दल केली तर झेड इथं आपल्याला उलटं झालेलं पाहायला मिळेल, म्हणजेच आपल्याला झेड अशा प्रकारे पाहायला मिळेल. तसेच विद्यार्थी मित्रो यनसुद्धा इथं काय होईल बदलेल आणि यस जे आहे ते पण अशा प्रकारे पाहायला मिळेल, म्हणजे हे मधले अक्षर काय होतील ह्या तिन्ही घटकातील बदलतील म्हणजे ते उलटे होतील. परंतु टी जरी उलटा झाला तरी तो जसाच तसा दिसेल, म्हणजे आपल्या आकृतीमध्ये HTH 1 नंबरचा जो पर्याय आहे तो आपल्याला आरशात बदललेला पाहायला मिळणार नाही. ॲक्च्युअली तो बदलतो परंतु आपल्याला तो जाणवत नाही, हे लक्षात घ्या. कारण ह्याच्या दोन्ही बाजू तर एच हे जे आहे ह्याची 1 आणि 2 ही जी बाजू आहे ही जरी बाजू आपण पलटली तर आपल्याला माहीत असणार नाही की ही बाजू 1 नंबर आहे का 2 नंबर, म्हणजे त्या सारख्या बाजू आहेत, त्यामुळे आपल्याला त्या समरूप दिसतात, सारख्याच दिसतात. तर आरशातील प्रतिमा आपल्याला अशाप्रमाणे HTH ह्याची आरशातील प्रतिमा आणि हे अक्षर दोन्ही आपल्याला काय होईल समान दिसेल, सारखं दिसेल. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. सामान्यतः या घटकातला पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रो, मनाचे श्लोक हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत तुकाराम, 3 संत रामदास, 4 संत चोखामेळा. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 संत रामदास यांनी मनाचे श्लोक तसेच दासबोध हाही ग्रंथ लिहिला, ही बाब आपण लक्षात ठेवावी. जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 5 सप्टेंबर, 2 5 जून, 3 16 ऑक्टोबर, 4 8 मार्च. विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे जागतिक महिला दिन ऑप्शन 4 8 मार्च रोजी आपण साजरा करत असतो. 5 सप्टेंबर शिक्षक दिन, त्यानंतर 5 जून पर्यावरण दिन, तर 16 ऑक्टोबर जो विद्यार्थी मित्रो याप्रमाणे आपण दिन काय करतो साजरे करतो. 8 मार्च आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? 1 महात्मा फुले, 2 स्वामी विवेकानंद, 3 दयानंद सरस्वती, 4 राजाराम मोहन रॉय. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली, दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली, तर राजाराम मोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असं म्हणतो, ही बाबी आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे अतिदक्षिणेकडील टोक कोणते? 1 मरीन पॉईंट, 2 कन्याकुमारी, 3 इंदिरा पॉईंट, 4 नावा शेवा. हे आपल्या ओळखीचे विद्यार्थी मित्र हे बंदर आहेत, तर ऑप्शन 3 इंदिरा पॉईंट हा भारताचा अतिदक्षिणेकडील टोक होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, WHO ज्याला आपण WHO असं म्हणत असतो, तर WHOचे पूर्ण रूप डॅश डॅश होय. 1 वुमन हेल्थ ऑर्गनायझेशन, 2 होल हेल्थ ऑर्गनायझेशन, 3 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि 4 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे WHOचे पूर्ण रूप होय. तर विद्यार्थी मित्रो आपण याला जागतिक आरोग्य संघटना असं म्हणत असतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रहास तांबडा ग्रह असे म्हणतात? म्हणजेच रेड प्लॅनेट आपण ज्याला म्हणत असतो किंवा लाल ग्रह असं म्हणत असतो. ऑप्शन 1 बुध, 2 नेपच्यून, 3 गुरु, 4 मंगळ.
तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 मंगळ या ग्रहाचा आपण तांबडा ग्रह म्हणतो. तेथे असणारी माती जी आहे ती लोहयुक्त आहे, म्हणजेच लोखंडाचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं, त्यामुळे ती तांबडी दिसते. त्यानंतर पुढचा प्रश्न, लाल किल्ला कोठे स्थित आहे? 1 पुणे, 2 दिल्ली, 3 अजमेर, 4 जिंजी. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 तो दिल्ली येथे स्थित आहे. तर पुणे येथे लाल महल स्थित आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात? 1 मुंबई, 2 सातारा, 3 इचलकरंजी, 4 कोल्हापूर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 इचलकरंजी या शहराला आपण महाराष्ट्राचे मँचेस्टर असं म्हणतो, जेथे धागा बनतो म्हणजेच दोरा बनतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? 1 वाघ, 2 कस्तुरी मृग, 3 सिंह, 4 शेकरू. विद्यार्थी मित्रो शेकरू, ज्याला आपण जायंट स्क्वेरल म्हणजे मोठी खारुताई असं म्हणतो, तो महाराष्ट्राचा राज्य प्राणी होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. तर वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, काळे सोने कोणत्या खनिजास म्हणतात? 1 ग्रेनाइटला, 2 कोळशाला, 3 दगडी कोळशाला, 4 खडे मिठाला. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 दगडी कोळशाला आपण काळे सोने असं म्हणतो. तर कोळसा हेही आपल्याला उत्तर वाटू शकतं, कारण तेही काळा आहे. परंतु विद्यार्थी मित्रो खनिज म्हणजेच जमिनीतून निघणारे, जमिनीतून मिळणारे. तर दगडी कोळसा आपल्याला जमिनीतून म्हणजेच खाणीतून मिळत असतो, तर कोळसा आपल्याला तयार करावा लागतो. त्यामुळे कोळसा हे आपलं उत्तर नाही आहे, तर दगडी कोळसा हे आपलं उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की बुद्धिमत्ता या गटामधून आहे. विद्यार्थ्याच्या शिकण्याशी संबंधित समस्यावर सर्वोत्तम उपाय कोणता? किंवा म्हणजे 1 मेहनतीची सूचना, 2 ग्रंथालयातील परिवेक्षी अभ्यास ज्याला आपण सुपरवाइज स्टडी म्हणतो, त्यानंतर 3 खाजगी शिकवणीसाठी सूचना देणे, आणि 4 त्यांना निदान करण्याचे शिकवणे. तर विद्यार्थी मित्रो निदान करण्याचे शिकवणे म्हणजेच ॲनालिसिस शिकवणे. तर विद्यार्थी मित्र त्याला जर आपण ॲनालिसिस शिकवलं तर विद्यार्थ्यांना काय होतं, कोणत्याही प्रश्नाची उकल करण्यास त्यांना सोपे होते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सेवारत शिक्षकांचे प्रशिक्षण याद्वारे अधिक प्रभावी केले जाऊ शकते. जे शिक्षक सेवेमध्ये आहेत, इन सर्व्हिस आहेत, त्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? ऑप्शन 1 प्रशिक्षण पॅकेज वापरणं गरजेचं आहे. 2 हा निवासी कार्यक्रम बनवणं गरजेचं आहे, म्हणजे जिथे ट्रेनिंग आहे तिथेच शिक्षकांना राहण्याची सुविधा करून देणे. त्यानंतर 3 सहकारी दृष्टिकोन वापरणे गरजेचे आहे. आणि 4 प्रशिक्षण फॉलोअप प्रक्रियेचा सराव करणे गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्र फॉलोअप करणं गरजेचं आहे. ट्रेनिंगमध्ये ज्या गोष्टी शिकवण्यात आल्या आहेत त्याचा सराव होणं गरजेचं आहे, त्या गोष्टी वापरात येणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, बालकामगार प्रतिबंध कायदा 1986 आपल्याला काय सांगतो? 1 बालकाच्या 14 वर्षापर्यंत सर्व प्रकारच्या बालमजुरीवर बंदी घालणे. 2 केवळ जोखीम असणाऱ्या ठिकाणी बालकामगाराला प्रतिबंधित करणे. 3 केवळ शाळेच्या वेळेत बालकामगारांना प्रतिबंधित करणे. आणि 4 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मालकावर लादून बालमजुरीला प्रतिबंध करणे. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 सर्व प्रकारच्या बालकांना काय करायला पाहिजे, तर त्यांना जोखीम असल्या ठिकाणी काम करू नका, जोखीम जिथे नाही तिथं काम करा असंही नाही आहे, म्हणजे ते 2 नंबर चुकीचं आहे. त्यानंतर केवळ शाळेच्या वेळेत काम करू नका, शाळा संपल्यानंतर काम करायला जमन, हेही चुकीचं आहे. त्यानंतर त्यांची जबाबदारी जी आहे ती त्यांच्या मालकावर देणं आणि त्यांना काम करू देणं, हेही चुकीचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 सर्व प्रकारची बालमजुरी बंद होणे, म्हणजेच प्राथमिक शिक्षण होईपर्यंत कुठल्याही प्रकारची बालमजुरी नाही, हा आपल्याला 1986चा कायदा सांगतो. त्यानंतर पुढची बाब, शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण दिले पाहिजे, कारण 1 त्याच्या पर्यावरणीय प्रदूषणावर परिणाम होईल. 2 हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. 3 ते शिक्षकांना नोकरी देईल. आणि 4 आपण पर्यावरणापासून वाचू शकत नाही, त्याचा कोप आपल्यावरती होईल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, नवोदय शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत कशामुळे? 1 ग्रामीण भागातील शाळांची संख्या वाढवण्यामुळे. 2 ग्रामीण भागात चांगले म्हणजेच दर्जेदार शिक्षण देणे. 3 सर्व शिक्षा अभियान पूर्ण करण्यासाठी. 4 ग्रामीण भागातील शिक्षणाचा अपव्यय तपासण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रो ग्रामीण भागात जागतिक स्तराचे शिक्षण देणे हे नवोदय शाळांचे काम आहे, त्यामुळे त्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिकवणे चांगले आहे, कारण यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. 2 हे शिकणे सोपे असते किंवा करते. 3 हे बौद्धिक विकासासाठी उपयुक्त आहे. आणि 4 हे मुलांना नैसर्गिक वातावरणात शिकण्यास मदत करते. तर विद्यार्थी मित्रो घरी जी भाषा आहे तीच भाषा जर शाळेत असेल तर नैसर्गिक
वातावरणात शिकल्यासारखे मुलांना वाटते व शिक्षण सुलभ होते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्राथमिक स्तरावर महिला अधिक चांगल्या शिक्षिका आहेत कारण त्या मुलांशी अधिक संयमाने वागतात. 2 त्या कमी पगारावर काम करतात. 3 या व्यवसायात उच्च पात्रतेची आवश्यकता नाही. आणि 4 त्यांना इतर व्यवसायात कमी संधी आहेत म्हणून त्या शिक्षण क्षेत्राकडे जास्त आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्र, त्या मुलांशी अधिक संयमाने वागतात. ऑप्शन 1 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या चारही व्यवसायामध्ये तुमची निवड झाली आहे. तुम्हाला म्हणजेच तुला कोठे जायला आवडेल? 1 शिक्षक या व्यवसायामध्ये, 2 पोलीस व्यवसायात, 3 सैन्य व्यवसायात, 4 बँक व्यवसायात. विद्यार्थी मित्र, आपण फॉर्मच BEd CETचे भरले आहेत म्हणजे शिक्षक व्यवसायाकडे जाण्यासाठी आपण रस घेत आहोत म्हणजे आपल्याला इंटरेस्ट आहे. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 1 शिक्षक व्यवसाय आपलं करेक्ट उत्तर होय. पोलीस भरती जे करत असतील तर त्यांच्यासाठी पोलीस, सैन्यदलाच्या ज्या परीक्षा देत असतील जे त्यांच्यासाठी सैन्य, आणि बँकिंगच्या ज्या परीक्षा देत असतील त्यांच्यासाठी बँकिंग हे करेक्ट उत्तर असणार आहे. परंतु आपण BEd म्हणजे शिक्षक या सेवेसाठी आपण काय घेत आहोत? रस घेत आहोत. ऑप्शन 1 शिक्षक करेक्ट उत्तर होय. सेकंड लास्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्र, ब्लॅकबोर्डवर लिहिताना सर्वात महत्त्वाचे काय आहे? 1 चांगले लेखन, 2 स्पष्ट लेखन, 3 मोठ्या अक्षरात लेखन, 4 छोट्या अक्षरात लेखन. तर विद्यार्थी मित्र, चांगले लेखन करणं आपल्याला अपेक्षित आहे, गरजेचं आहे, ज्या सर्वांना काय होईल? उमगेल, सहजपणे ते वाचता येईल. शेवटचा प्रश्न, काही विद्यार्थी शिक्षक दिनी तुम्हाला ग्रीटिंग कार्ड पाठवतात. तुम्ही काय कराल? 1 काहीही करणार नाहीत, 2 त्यांना धन्यवाद म्हणाल, 3 त्यांना पैसे वाया घालू नका असे सांगाल, आणि 4 त्यांना शुभेच्छा द्याल. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 त्यांना धन्यवाद म्हणणं गरजेचं आहे. धन्यवाद म्हणल्यानंतर त्यांच्यामध्ये पण काही गोष्ट आपल्याला जर कोणी दिली तर धन्यवाद म्हणण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये पण काय होईल? रुजू होईल, त्यांच्यातही ती सुरू होईल. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आपली भाग 2 प्रश्नावली संपते. लवकरच भाग 3 आपण प्रदर्शित करू. विद्यार्थी मित्र, आमच्या चॅनलला कनेक्ट राहा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.